ए आंबाले आंबा, गोड गोड आंबा, रसमलाई सारखा आंबा, साखर नागत गोड, साखर नागत गोड. ए आंबाले आंबा, केसरी आंबा. बघेव, अरे तुनी मम्मी गडशे का रे? तुनी मम्मीले बोलाव, आंबावाली मावशी येलशे म्हणा. तुनी मम्मी आंबा लेवाना म्हणी राहीन ती. बोलाव तुनी मम्मीले. मावशी, पहिली गोष्ट म्हणजे मन नाव शेंड्या शे. अच्छा शेंड्या, अरे भाऊ तुनी मम्मीले बोलाव ना बाहेर. आंबावाली मावशी येलशे म्हणा. बोलाव तुनी मम्मीले. मम्मी, मम्मी बारे वय, आंबावाली मावशी येलशे. कवळेसनी आरे मारी राहिनी. ये ना बाहेर. मनी माय काय जो तुला रांग पण देत काय सुकना. काय कवळेस ना मम्मी मम्मी कराय ना तू. मम्मी माले कसाले डोकं लाय राहिनी तू. ती आंबावाली मावशी येलशे. आंबा इकाले, आंबा लेणार का तुले? ताई मी काल दिन येल ना तू का आंबा इकाले. मग आंबा सही यात. मग म्हणता काल दिन येसू. मग मी तुम्हाला सारे स्पेशल आंबा लय जण येलशे. एकदम भारी आंबा शे, गोड गोड, एकदम साखर लागत गोड. अरे वा वा वा, बरं व्हायला तुम्ही लय उन्हात तर. माले रस बनावले आंबा नव्हतात. मग म्हणी खीर बनाय टाकी होती. बरं व्हायना ती लागणार तर तुम्ही आज खायले तुम्ही आंबा रस. मम्मी पहिले विचारिले आंबा चांगला शेतस का खराब शेतस. लेवा मागे नको रात जाऊ. पहिले एक आंबा कापी दे, खाई दे. गोड शे का कडू शे का खट्टा शे. मग ले आंबा कसं आहे आपले रस बनवणं शे. 1 किलो साखर नको टाकी दे तडे. पहिले खाई दे आंबा. भाऊ ती ताईले माहिती शे मनाकडला आंबा कसा राहत असतात. ताई माहिती आहे ना तुमले. आता मी कवडेच नाही राहू गावमा. म्हणे आजीना सोबत येऊ मी. आता मी विकिरानो आंबा. आपला आंबा म्हणजे पुरा कांदेसमा फेमस शेतस. मना पाहिजे कोणी पण आंबा लय जावा. गोड म्हणजे गोड लागत. ती ताईले माहिती यार. तुला काय माहिती. तू आते बारे उगाय राहना. ताई प्रत्येक आंबा कसा गोड राहत नाही. कोणता कोणता आंबा खट्टा सुद्धा निघी जास शेकानी. प्रत्येक थोडी गोड लागस. ताई आपल्याकडला आंबा म्हणजे गोड लागस. तुम्ही कोणता पण आंबा काढी दे का. तुमले ना एकदम भारी आंबा लागतील. गोड म्हणजे गोड, एकदम पॉवरफुल. बोला 1 किलो देऊ का 2 किलो देऊ? नाही ते कसं शे आखा जीव गी. आता म्हणता चला आगो एक सावा आंबा रस खायलूत. आता कसं 1-2 महिना मग तुम्हाला पावसाळा लागी जी. मग आंबा रस भेटस का नाही भेटस. आता तुम्ही ना एक काम करा, 1 किलो मोजी द्या. खट्टा पंजर लागी ना साखर टाकी सन रस बनायसन खायले सुत. ताई आता तुम्हाला काय सांगू मी. आता शेवटला आंबा राहायचे. आता काय 1-2 महिना मग तुम्हाला पावसाळा लागी जी. मग कोडे भेटतील तुमले आंबा. बरा किरायला आंबा भेटतील. तेना मुड्या वाटते आंबा एकदम भारीशे. लिल्या रस बनायसन खायल्या. 1 किलो मोजी द्या मग माले पटकामातून. एकदम भारी भारी आंबा काढा. ताई तुम्ही फक्त आंबाले आणि रस बनायसन खावा. जर आंबा खट्टा लागना तर मी पैसा वापस दी टाकसू. दे का ताई तुमले ना भारी भारी आंबा निवड घ्यायचे बरं मी. एकदम भारी गोड आंबा. चाली चाली ताई चाली. आता कसं आहे शेवटलं सीजन शे. खायलेच म्हणता ते आंबा. चला माय बोनी तर उगी. आता दुसरी गली मा जास तडे जर थोडासा 2-4 किलो जर आंबा इकाय यात तर मी पण धरणार असता धरस. हा ऊन न्यायला लागी राहना. चांगला माणसं जमलाय राहणार ऊनमा. आंबाले आंबा, गोड गोड आंबा, साखर नागत गोड, साखर नागत गोड. चला ताई. सुनबाई काव सुनबाई, आंबावाली येलचे व आंबा लेणार का? मग लेना शेतस ना आंबा. अन्न पैसा तर तुम्ही जास्त आंबा खातस बाबा. बापरे मावशू यंदा ना आंबा तर भलता भारी दिके राहणार. मग हा वास पण गैरा गोडी राहणार. बरं ताई तुम्ही खाई दे का. जसं वास गोडी राहणार ना तसं खायचं पण गोड लागी तुमले. सुनबाई लिहिले 4-5 किलो आंबा. इथला 4-5 किलो ना काय करशात तुम्ही. पहिले तुमले दाता निशेतच खावाले आणि तडे कोय चोकत बसतस तुम्ही रोज. आव सुनबाई कोय खाईसन काय मजा येस. काय चोकीसन मजा येस. तुमले काय माहिती कोय न. माले माहिती आहे म्हणे आयुष्य चालणं गे कोय चोकी सन. भलता भारी दिखतोस तुम्ही. आंबानी कोय चोकी सन जसं काय दाखला पोऱ्या चोकी राहणार. ताई एक काम कर, 1 किलो मोजी दे. गाई रवी घे मना साडे 1 किलो. चाली आईला ताई मस्तपैकी 1 किलो आंबा मोजी द्यायचे मी तुमले. आणि बारी बारी आंबा काढी द्यायचे. बरं चला आंबाले आंबा, गोड गोड आंबा, बारी बारी आंबा.